सरकारामध्ये अत्याचारवादी आहेत, कोणी आवाज उठवत नाही. आधी सुरुवातीच्या काळामध्ये मुलं सुरक्षेची हमी होती. रात्री 9 वाजेपर्यंत मुली बाहेर शिकू शकत होत्या, शिक्षण घेऊ शकत होत्या. पण आता शिक्षण घ्यायची सुद्धा आता भीती वाटायला लागली मुलींना. पालकांना सुद्धा आता शिक्षण घ्यायची सुद्धा, शिक्षणासाठी शाळेत पाठवायची सुद्धा आता भीती निर्माण झालेली आहे. म्हणजे या सरकारने काय करायचं, सरकारने असं का करायचं? कुठंतरी हे थांबलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून आवाज, बीजेपीचा ही शाळा आदर्श शाळा ही बीजेपीची शाळा आहे म्हणून आपण त्या बीजेपीच्या लोकांनी काय गप्प बसायचंय? त्याच्या पुढे आवाज उठवला पाहिजे. सगळ्यांनी एकवटून काम केलेलं पाहिजे. सरकारने तात्काळ आरोपीला शिक्षा द्यावी आणि गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा ही मी मागणी करते या निमित्ताने. धन्यवाद ज्योतिताई डोळे मॅडम. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश सदस्या व उदगीरच्या माजी नगराध्यक्षा सौ उषाताई कांबळे, मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी जमलेल्या या सभेला आपण मार्गदर्शन करावं. लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आज उदगीर येथे बदलापूर व चाकूर या ठिकाणी लहान मुलीवर अत्याचार करून आणि चाकूर येथील सुद्धा लहान मुलीवर अत्याचार झालेला आहे, त्या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आज महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी रस्त्यावर उतरलेले आहेत. महाराष्ट्र शासनामध्ये ज्या शासनानं परवाच माझी लाडकी बहिणा ही योजना संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांना ओवाळणी म्हणून दरमहा 1500 रुपये देऊन त्यांच्या तोंडाला पाणी पुसलेले आहे. पण या शासनाचा मी जाहीर असा निषेध करते, कारण की या शासनाकडून आम्हाला 1500 रुपये नकोय, तर आम्हाला आमची सुरक्षितता हवी आहे. आमच्या भगिनी, आमच्या मुली, आमच्या महिला शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात. जोपर्यंत शाळेतून घरी येत नाहीत तोपर्यंत आमच्या महिला ज्या चिंताग्रस्त असतात की माझी मुलगी घरी सुरक्षित येईल का, माझी नात घरी येईल का, माझी सून ड्युटीला गेलेली आहे ती घरी सुरक्षित येईल का, ही सारखी चिंता त्या परिवाराला असते. पण ही जर चिंता दूर करायची असेल तर आम्हाला सुरक्षितता पाहिजे. आम्हाला तुमचे 1500 रुपये नको आहे असं आम्ही या शासनाला ठासून सांगत आहेत. एवढंच काय, या देशातील मुली ऑलिम्पिक सारख्या खेळामध्ये पुढे जाऊन कुस्तीमध्ये पहिलं पारितोषिक आणू शकतात, पण त्या महिलेला विनेश फोगट सारख्या आमच्या खेळाडू महिलेवर सुद्धा या शासनातील मंत्री अन्याय अत्याचार करत असतात. आणि तिथे वाचा फोडायची झाली तर तिला पुढे जात असलेले त्या खेळाडूला सुद्धा लगाम घालण्याचं काम हे सरकारमध्ये बसलेले लोक करत असतात. हे अन्याय आणि अत्याचार अनादी कालापासून चालत आलेले आहेत. तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे, एकलव्याचा अंगठा कापला गेला त्या प्रमाणात विनेश फोगाटचे सुद्धा पंख या ठिकाणी कापले गेलेले आहेत. या ठिकाणी अत्याचार आणि अन्याय होत असतो, पण या अत्याचाराला आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज महिला काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे. आणि जर का हे प्रकरण बदलापूरचं असेल आणि चाकूरचं असेल, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि जर काही आरोपीला शिक्षा झाली नाही तर संपूर्ण महिला रस्त्यावर उतरतील आणि महाराष्ट्र बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एक दिवस ना एक दिवस संपूर्ण देशामध्ये हाहाकार उठेल. सरकारमधील लोकांना असं वाटतंय की आम्ही सत्तेमध्ये आहोत, आम्ही काहीही करू शकतो. जी चित्रा वाघ आहे ती विचित्र वाघच मी म्हणून जातो की त्या चित्रा वाघला, कारण ज्या ज्या वेळेस अन्याय आणि अत्याचार होत असतो त्यावेळेस त्या महिलेचं तोंड बंद असतं आणि ज्या ज्या वेळेस कुठलंही काही नसतं त्यावेळेस ही विचित्र वाघ मोठमोठ्याने टीव्हीवर बोलत असते की काय नाही ग अशी घाण भाषा वापरणारी एखाद्या पक्षाची प्रदेशची पदाधिकारी कशी काय असू शकते. याबद्दल मला या ठिकाणी खेद वाटत आहे, कारण की अनेक घटना महिलांवर ज्यावेळेस अन्याय आणि अत्याचाराचे होत असतात त्यावेळेस ह्या विचित्र वाघचा आवाज बंद झालेला असतो. आणि कुठे काही छोटीशी घटना झाली की लगेच तोंड फाडून टीव्हीवर बोलण्यासाठी ती महिला पुढे येत असते. आम्ही त्या महिलेच्या आवाजाला तर आम्ही कंटाळून गेलेलो आहोत. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नव्हे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा, संतांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची संस्कृती लोप पावत चाललेली आहे. असले हे लोकशाहीवर सत्तेमध्ये बसलेले लोक लोकशाहीला खचून कुठेतरी हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. जर का यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीला वेळीच आळा नाही घातलं तर हे लोक आपल्या देशाला श्रीलंका किंवा बांगलादेश करायला नक्कीच या ठिकाणी
आणि आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. तुम्हा आम्हाला माहित आहे मागच्या वेळेस बांगलादेशमध्ये काय झालं. तिथली पंतप्रधान शेख हसीना तिला स्वतःची खुर्ची सोडून स्वतःचा देश सोडून पळून जावं लागलं. जर का तुम्ही सत्तेमध्ये राहून जर लोकांना न्याय देत नसाल तर लोक रस्त्यावर येतील आणि तुमची खुर्ची पळवून नेतील. हे निश्चितच बाजूच्या देशाचं जे झालं ते आपल्या देशात व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही. तर मी या शासनाचा जाहीर निषेध करते आणि या ठिकाणी सर्व जनतेला सांगू इच्छिते की अशा प्रकारच्या या घटना आहेत त्या घटनावर तुम्ही सर्वजण लोकांनी विचार करावा आणि येणाऱ्या काळामध्ये या लोकांना सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मुली, आपल्या भगिनी, आपल्या माता सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि आपल्या देशाला, आपल्या राज्याला सुरक्षिततेचं वातावरण मिळालं पाहिजे. यासाठी या ठिकाणी आज महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जर का बदलापूर येथील घटनेतील त्या चिमुरडीला न्याय नाही मिळाला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्या घटनेचा मी जाहीर निषेध करते. नंतर मी आमचे मित्र अहमदभाई सरवार यांना विनंती करतो की अगदी 2 शब्दामध्ये या आंदोलनामध्ये आपण मार्गदर्शन करावं. आदरणीय शीलाताई पाटील जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधात जमलेले सर्व मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी व सर्व सामाजिक संघटना, प्रथमतः मुस्लिम युनायटेड फोरमच्या माध्यमातून या घटनेचा निषेध म्हणून या आंदोलनाला मी जाहीर असा पाठिंबा जाहीर करतो. या ठिकाणी जमलेले सर्व माझे माता बहिणी, मित्र व उदगीरचे नागरिक, आपण ज्या वेळेस अशा प्रकारच्या घटना घडल्या की आपण रस्त्यावर उतरतो आणि आंदोलनं करतो. मागच्या निर्भया कांड नंतर बरेच असे देशामध्ये घटना झाल्या पण त्याची नोंद कुठे घेण्यात आलेली नाही. आपण हे समजून घेतलं पाहिजे की माणूस अत्याचारी असला, भ्रष्टाचारी असला, बलात्कारी असला की ते भारतीय जनता पक्षामध्ये जातो आणि त्या भारतीय जनता पक्षाचा युतीचा सरकार आणि स्वतःला खूप मोठा रिमोट कंट्रोल समजून घेणारे देवेंद्र फडणवीस सारखा नेता अशी एक घटना जे वारंवार महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकार होत आहेत त्यासाठी कुठेही लक्ष देत नाही किंवा त्याच्यावर 2 भाष्य सुद्धा करत नाही. मागच्या वेळेस आपण पाहिलं की पुण्यामध्ये जे घटना झाली त्याचा थेट संबंध हे गृहमंत्र्यांशी आला. बदलापूरमध्ये एवढी खतरनाक घटना झाल्याच्या नंतर सरकारने त्यांना सहारा द्यायचं काम केला. मागच्या वेळेस साक्षी मलिक ज्याने देशभरामध्ये आपला झालेला महिलांचा अपमान म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करत होती त्याच्यावर लाठीचार्ज केला गेला. दिलीप सेंगर सारखा एक आमदार एका मुलीवर बलात्कार करतो, अर्ज करणाऱ्या त्याच्या कुटुंबाला संपवून टाकतो. म्हणजे ज्यांची संस्कृती ते बलात्कार करून किंवा अत्याचार करून एक हत्यारचा वापर करण्याची ज्यांची संस्कृती राहिलेली आहे आपण त्यांच्या दरबारी आपण दाद मागत आहोत. या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो की अत्याचाराची कोणतीही जात राहत नाही, कोणताही धर्म राहत नाही. तो बलात्कारी, तो अत्याचारीच राहतो. म्हणून तात्काळ राज्य सरकारने कायदा करावा आणि असे झालेल्या घटनेचा 24 तासमध्ये निकाल लावून त्यांना फासावर चढवावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं आपण उदगीर येथे हे आंदोलन करीत आहोत. बदलापूर येथील आदर्श विद्यालयातल्या 2 चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार घडला आणि अद्यापपर्यंत त्या जघन्य अपराध करणाऱ्या आरोपीला शिक्षा होऊ शकली नाही. हे आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. वास्तविक पोलीस खातं हे मजबूत खातं आहे. कुठलंही ते शोधून काढू शकतात, कुठलाही तपास करू शकतात. परंतु त्यांनी हे तपास करून कठोर आरोपींना शिक्षा देण्याऐवजी त्यांनी हे आंदोलन चिरडून टाकण्याचा, दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे त्यांची दखल सुद्धा घेतलेली नाही.
त्याचबरोबर या अन्यायाला वकील म्हणून सुद्धा एक पक्षीय वकील नेमलेला आहे. ही संस्था ज्या संचालकांची आहे ते भारतीय जनता पक्षाचे असून उज्ज्वल निकम सारख्या भारतीय जनता पक्षाच्या वकिलाला त्यांनी त्याच्यावरती नेमलेला आहे. तेव्हा हे वकील साहेब निष्प्रह न्याय देऊ शकतील का असा प्रश्न आम्हा सर्वांना आहे. तेव्हा या बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सर्व महिला भगिनी महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून आमच्या महिला भगिनी पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे आज आपल्या बाहेरच्या राज्यामध्ये अशा घटना होत होत्या. मग ते हापसर असेल, कठुआ असेल, उन्नाव असेल, मणिपूर असेल, या बाहेरच्या राज्यामध्ये अशा घटना घडत होत्या. परंतु हे लोन आता आपल्या दारामध्ये येऊन पोहोचलेलं आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये सुद्धा आज प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि याचा तपास अद्यापपर्यंत लागलेला नाही. आरोपींना आणखीही शिक्षा झालेली नाही. तेव्हा महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. पुरोगामी विचाराचं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान होत आलेला आहे. त्याच महाराष्ट्रामध्ये अशा लैंगिक अत्याचाराच्या अशा अमानुष घटना घडल्या आणि त्याच्यावरती प्रत्यक्षात कारवाई सुद्धा झाली नाही. त्याचबरोबर आपल्याच बाजूला चाकूर सारख्या गावामध्ये सुद्धा ही लैंगिक अत्याचाराची घटना घडली आणि आमच्याच भागाचं नेतृत्व करणारे आपले मंत्री या घटनेची दखल सुद्धा घेतलेली नाही, साधा निषेध नोंदवलेला नाही. ज्यावेळेस ही घटना घडत होती आणि याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत होते त्यावेळी आपले मंत्री लाडकी बहिणा योजनेच्या साड्या वाटपामध्ये आणि हा उत्सव करण्यामध्ये मग्न होते. तेव्हा माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आम्हाला न्याय हवाय. आमच्या लेकी बाळी जोपर्यंत सुरक्षित राहणार नाहीत, आमच्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलकाजी लांबा मॅडम 2 दिवसापासून मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत आणि संपूर्ण राज्यामध्ये जिल्ह्यातून महिला अध्यक्षांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही रस्त्यावर उतरा. एक संतापजनक घटना आपल्या महिलांच्या बाबतीत घडते जी निम्न आबादी असलेल्या आमच्या महिलांवरती अत्याचार केला जातोय. केवळ मतांची वोट बँक म्हणून महिलांकडे पाहिलं जाते. तेव्हा आणि यांच्यासाठी म्हणून महिलांना 1500 रुपये देऊन मतांची भीक मागण्याचा प्रयत्न लोकसभेमध्ये या पक्षाने जबरदस्त मार खाल्लेला आहे. यांना जबरदस्त पिछाहाट मराठवाड्यामध्ये झालेली आहे. याचा वचका घेऊन यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे आणि म्हणूनच या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांनी महिलांना जवळ घेण्याचा प्रयत्न आहे. परंतु महिलांनो, हे केवळ आणि केवळ मतदानापुरतं आहे. महिलांच्या सुरक्षेचा विषय यांनी हातामध्ये घेतला पाहिजे. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस 2020 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार, अनिल देशमुख साहेब गृहमंत्री होते, त्यावेळी त्यांनी एक कायदा केला होता, शक्ती कायदा, आणि त्याच्यामध्ये महिलांवरती अत्याचार झाले तर त्याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद होती. आणि हा कायदा दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करून घेऊन केंद्राकडे प्रलंबित आहे, आणखीही प्रलंबित आहे. तेव्हा अशा कठोर कायद्याची अंमलबजावणी करणं अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा येणाऱ्या 2025 ला जे सरकार येईल ते महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे आणि त्यावेळी आपण या महिलांच्या सुरक्षिततेविषयी जे कठोर कायदे मागच्या काळामध्ये बनवलेले प्रलंबित आहेत त्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज राहू. तेव्हा येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्व महिला भगिनींनी या महाविकास आघाडीच्या बरोबर राहावं आणि त्यांनी जी आपल्याला जनतेच्याच पैशामधून जी 1500 रुपयाची देऊ केलेले आहेत आणि साड्या वाटपाचा वगैरे हा आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे, तर तो हाणून पाडला पाहिजे. माझी सर्व महिला भगिनींना विनंती आहे की आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आपल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण योग्य ते सरकार सत्तेवर आणण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. एवढं बोलते. आजच्या प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आपल्या
सर्वांचे आभार मानते आणि माझं मनावर थांबवते. जय हिंद.